राज्यभर ओव्हरलोड वाहनांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। 14 ते 31 ऑगस्ट दरम्यान 15 दिवस ही मोहीम राबवली जाणार आहे। वायुवेग पथक अर्थात फ्लाइंग स्क्वॉडला ओव्हरलोड वाहनांवर कडक कारवाई करून अहवाल सादर करावा लागणार आहे। या तपासणीमध्ये कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत कडक कारवाई करण्यात येणार आहे। ओव्हरलोड वाहनं कशी जीवघेणी आहेत आणि यामध्ये परिवहन अधिकाऱ्यांचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार कसा चालतो याचा झी 24 तासने स्टिंग ऑपरेशनद्वारे खुलासा केलेला होता। आता झी 24 तासच्या या बातमीच्या दणक्यानंतर परिवहन विभागाने ही विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्या बरोबर आहेत। देवेंद्र, आरटीओ मधल्या भ्रष्टाचार आणि त्याबाबतच्या अनेक बातम्या आपणच कव्हर केल्या होत्या आणि या बातम्यांचा दणका म्हणजे आता कारवाई होणार आहे। ओव्हरलोड जी वाहनं आहेत त्यासाठी तपासणीसाठी फ्लाइंग स्क्वॉड नेमण्यात आलेला आहे। आपल्या बातमीचा दणका म्हणता येईल, कशा पद्धतीने नेमकी ही मोहीम राबवण्यात येणार आहे आणि भ्रष्टाचाराला निश्चितच आळा बसेल का? अनुपमा, राज्यभरात जी ओव्हरलोडिंग कशा पद्धतीने सुरू आहे, ही ओव्हरलोडिंग कशी जीवघेणी आहे, यामुळे रस्ते कसे खराब होतात आहे, अपघात होतात आहे, हे सगळं झी 24 तासने एका स्टिंग ऑपरेशनद्वारे दाखवलेलं आणि ही सगळी ओव्हरलोड वाहतूक जी आहे ती सुरू राहावी यासाठी परिवहन विभागातल्या अधिकाऱ्यांचाच कसा आशीर्वाद आहे आणि कशी हफ्तेखोरी सुरू आहे या सगळ्याचा पर्दाफाश झी 24 तासने केला होता। त्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या सगळ्याची दखल घेतली होती। त्यांनी देखील या सगळ्या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते आणि आता राज्यभरातली जी ओव्हरलोड वाहतूक आहे या संदर्भात परिवहन विभागामार्फत एक विशेष तपासणी मोहीम जी आहे ती राबवली जाणार आहे। यामध्ये ओव्हरलोडेड जी वाहनं आहेत त्याच्यावरती कारवाई केली जाणार आहे आणि त्याचा सगळ्याचा अहवाल देखील बनवण्यात येणार आहे। मात्र असं असलं तरी फक्त ही कारवाई जी आहे ती 15 दिवस न चालू राहता संपूर्ण राज्यामध्ये सुरू असलेली ओव्हरलोड वाहतूक जी आहे ती कायमस्वरूपी बंद करण्यासाठी, शिवाय या सगळ्या विभागामध्ये मग दलालांपासून ते या ओव्हरलोडेड वाहतुकीपर्यंत परिवहन विभागामधले जे अधिकारी आहेत त्यांची हफ्तेखोरी जी सुरू आहे त्याला आळा बसवण्यासाठी काय पावलं उचलली जाणार आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अनुपमा, धन्यवाद देवेंद्र, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।